पुढची बातमी बघूयात। विजय वडेट्टीवार यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिकेवरून आता त्यांनी यू टर्न घेतलाय का असा प्रश्न पडतोय। याचं कारण म्हणजे 2023 मधला विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या शेजारीच बसून वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावरती भूमिका मांडल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय। मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळावं असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी या व्हिडिओमध्ये केल्याचं बघायला मिळतंय। माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडायसाठी आलो। एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे। तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या समाज, माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही। पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। त्या बैताड जरांगेला समजतच नाही। अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे? आणि आम्ही पहिले 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो, तर का आमच्या मुलावर झोपायला पाठवतो? कुठे मिळणार आम्हाला हक्काचा? अरे घ्यायचं असेल तर आमच्या वडील मराठा समाजाच्या, मी सर्व नेत्यांना सांगतोय, आम्ही विरोधात नाही तुमच्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका राहील। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यासाठी जरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो आणि सांगितलं माझा पाठिंबा। आणि या संदर्भात बोलूयात। स्वतः विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। वडेट्टीवारजी, तुमचा एक व्हिडिओ 2023चा सध्या व्हायरल होतोय, ज्या वेळेला मनोज जरांगे यांच्या बाजूला बसून मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना तुम्ही दिसताय। मात्र सध्याची तुमची वक्तव्य आणि आधीची वक्तव्य याच्यामध्ये काहीशी तफावत दिसतेय। अजिबात नाही। मराठा समाजाच्या गरीब मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते मर्यादा 50% कॅप ओलांडून असं मी बोललो आहे। माझा पूर्ण व्हिडिओ तिथे आहे। ओबीसीतून द्या असं मी कुठेही बोललेलो नाही। ओबीसीतून मराठा समाजाचं ज्या वेळेस ते नोंदी आहेत, कुणबी नोंदी त्यावेळेस फक्त आणि फक्त 8000 काही नोंदी सापडल्या होत्या, त्या सर्व नोंदीप्रमाणे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशीच माझी भूमिका होती। त्यातला काही भाग कट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे, हे स्पष्ट आहे। आता मात्र 2,58,000 दिले आतापर्यंत, आणि दररोज आता हे हा JR निघाल्यानंतर 2 सप्टेंबरचा रोज मोठ्या प्रमाणामध्ये, आता मी त्यावेळेस मराठवाड्यातील नोंदीच्या संदर्भात बोललो होतो। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातील जेवढा मराठा समाज आहे त्यांनाही ओबीसी मध्ये घेण्याची मागणी जरांगे पाटील करतायत, याला सुद्धा मराठा समाजाचा विरोध आहे। आणि माझी एक क्लिपच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी जे बोललोय, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु ते ओबीसीतून नको, हा कट करून दाखवलं जात आहे। मात्र वडेट्टीवारजी, तुम्ही म्हणताय ओबीसीतून नको, आतापर्यंत तर मनोज जरांगे पाटील आधीपासून हीच मागणी करतायत की कुणबी म्हणून त्यांना आरक्षण मिळावं किंवा सरसकट आरक्षण दिलं जावं, हीच मागणी त्यांची तेव्हाही होती आणि आताही आहे। जरांगे पाटलांचं जुनं वक्तव्य काढा, ते काय मागत होते? जिथे कुणबी नोंदी आहेत तेवढंच ते मागत होते। नंतर त्यांनी अख्खा पूर्ण बदलत गेले, त्यांची भूमिका वारंवार बदलत गेली, आणि नंतर त्यांनी सांगितलं की सगळे सोयरे नातेवाईक आणा, नंतर सगळे सोयरे आणा। मग असं करत करत त्यांनी अख्खा राज्यामध्ये ती मागणी त्यांनी रेटली। आणि एकीकडे बावनकुळे जे म्हणतात की ती तो JR किंवा त्याला फक्त मराठवाड्यापुरता आहे, उद्या ओबीसीचे प्रमाणपत्र दिले तर महाराष्ट्रामध्ये कुठेही चालू होतील, कुठेही लागू होतील, देशामध्ये पण लागू होतील। त्यामुळे त्या JRचा फायदा घेऊन जर ओबीसी प्रमाणपत्र वाटले जात असतील तर ओबीसीच्या आत्ताच्या आरक्षणामध्ये मी त्यावेळेस सुद्धा राहुल गांधींची भूमिका तीच आहे की 50% कॅप ओलांडा आणि तुम्ही जनगणना करा, आणि जेवढं ज्यांची संख्या आहे तेवढं त्यांना द्या। पण ते होत नाही, ते सरकार करत नाही आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये घुसखोरी करायला लावतात। आणि ती माझी क्लिप मी बोललेलं खरं आहे। मी बोललोय, एवढंच बोललोय की मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सामतल्या कुणबी समाजाच्या, तेवढ्यांना आरक्षण देण्यामध्ये आजही आमचा विरोध नाही। ठीक आहे वडेट्टीवारजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी।